चांदूरबाजार तालुक्यातील करसगावच्या मुख्य चौकात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सोमवारी पारंपरिक उत्साहात पार पडला। पोळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन भारतीय जनता पार्टी मिलिंद चुके यांच्या वतीने करण्यात आले होते। परीक्षकाच्या माध्यमातून निरीक्षण करून उत्कृष्ट बैलजोडी अनुक्रमे 1 ते 4 बैलजोडीची निवड केली व यापैकी 5 बैलजोडी सजावट स्पर्धेमध्ये सहभाग झालेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले। उत्कृष्ट बैलजोडी सजावट बैलजोडी मालक शेतकऱ्यांना शाल श्रीफळ पारितोषिक देऊन नेत्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। यावेळी भाजपा अमरावती ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रसे यांच्या वतीने 15,000 रुपये प्रथम पारितोषिक शेतकरी रुपेश कंसरे यांनी पटकाविले। भाजप नेते डॉक्टर राजेश उभाड यांच्या वतीने 11,000 रुपये द्वितीय पारितोषिक शेतकरी संतोष राऊत यांनी पटकाविले। भाजपा पंचायत ग्रामविकास जिल्हा संयोजक गोपाल तिरमारे यांच्या वतीने 7,000 रुपयाचे तृतीय पारितोषिक शेतकरी जयेंद्र वडनेरकर यांनी पटकाविले व भाजपा नेते मनोहर सुने यांच्या वतीने 3,000 रुपये चतुर्थ पारितोषिक शेतकरी राजेश हिंगणे यांनी पटकाविले व उर्वरित 5 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला। वाढत्या यांत्रिकीकरणामुळे शेतकरी आता आपली शेती यंत्राच्या सहाय्याने मशागत करीत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात बैलजोडी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र डॉक्टर राजेश उभाड यांनी भाषणावेळी सांगितले। चांदूरबाजार तालुक्यातील परिसरात आजही अनेक शेतकऱ्यांकडे बैलजोडींची संख्या बऱ्यापैकी आहे। सोमवार रोजी पोळा सणाच्या दिवशी तालुक्यात सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली होती, तरी शेतकऱ्यांच्या सणाप्रतीचा उत्साह कमी झालेला दिसत नव्हता। गावाच्या मुख्य चौकात पोळा भरला। शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोडीला एका रांगेत अनेक वेशभूषा करून बैलजोड्या उभ्या केल्या होत्या। शेतकऱ्यांनी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करून गाणी सादर केली। दरवर्षीप्रमाणे यावर्षी अल्प प्रमाणात बैलजोडी पोळ्यात सहभागी झाल्या होत्या। करसगाव येथे सायंकाळी गावाच्या मुख्य चौकात पोळा सण भाजपाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। भाजपाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते। यावेळी शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला आणि सजलेल्या बैलजोडीला पाहायला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। यावेळी ठाणेदार महेंद्र गवई यांनी पोलीस बंदोबस्त लावला होता। प्रमुख उपस्थिती भाजपा प्रदेश सदस्य प्रमोद कोरडे, भाजपा नेते सुधीर रसे, भाजपा नेते डॉक्टर राजेश उभाड, भाजपा नेते गोपाल तिरमारे, भाजपा नेते संजय थेलकर, भाजपा नेते प्रवीण तायडे, भाजपा पदाधिकारी मुरली माकोडे सह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते। भारतीय जनता पार्टी करसगावच्या वतीनं बैलपोळ्याचा सजावटीची स्पर्धा अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला होता। तर म्हणजे गेल्या 15 वर्षापासून इथं हे आयोजन केले जाते। आजच्या युगात जिथे प्रत्येक खेड्यातले बैलांची संख्या जवळजवळ संपत आलेली आहे, अशा युगात करसगावाच्या या ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या बैलजोड्या वागवणे, जपणे आणि अशा प्रकारच्या आयोजनात आपला सहभाग दाखवणे हे खरंच कौतुकाची गोष्ट आहे। मी समस्त करसगाववासियांचं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो आणि येत्या काळात याहीपेक्षा चांगले कार्यक्रम जेणेकरून बाकीच्या ग्रामस्थांना, बाकी खेड्यातल्या शेतकऱ्यांना सुद्धा यातून प्रेरणा मिळेल आणि अशाच प्रकारच्या आयोजनं पूर्ण तहसीलमध्ये किंवा या पूर्ण क्षेत्रामध्ये आयोजित केल्या जातील अशी अपेक्षा करतो।